आणि बाकी विनोदाचं आमच्या विभागात खेडे भागात इतके विनोद असते पहा. एका शहराच्या माणसाची एका खेड्याच्या माणसासोबत बस स्टँडवर भेट झाली. एकाच गाडीनं जायचं, गाडीला यायला वेळ होता. शहरचा माणूस म्हणे आपसात गोष्टी करू, एकमेकाला प्रश्न विचारू, ज्याले उत्तर नाही येणार त्यांना 10 रुपये द्यावं समोरच्याने. खेड्याचा माणूस म्हणे मेले गव्हर्नमेंट सबसिडी देते म्हणे, तू 10 देजो, मला उत्तर नाही आलं तर मी 5 देईन. शहरवाला म्हणे ठीक आहे. मग खेड्याचा माणूस म्हणे पहिले प्रश्न मी विचारतो, विचार म्हणे. मग खेड्याच्या माणसानं शहराच्या माणसाला प्रश्न विचारला, म्हणे 2 चोचीचा 4 पखाचा आणि 8 पायाचा पक्षी कोणता म्हणे. याला काही उत्तर देता आलं नाही. यानं आपले 2 पाचचे कलदार त्या खेड्याच्या माणसाला दिले. त्याला म्हणे तू सांग म्हणे त्या पक्षाचं नाव. त्या खेड्याच्या माणसाने 1 5चा कलदार आपल्या खिशात ठेवला, दुसरा याला वापस गेला, मला माहित नाही म्हणे त्याचं नाव. मग या शहराच्या माणसाच्या लक्षात आलं का यानं लेखानं बनवलं आपल्याला. मग तो म्हणे आता एक प्रश्न मी विचारतो म्हणे. तो म्हणे विचार म्हणे. मग शहराच्या माणसानं खेड्याच्या माणसाला प्रश्न विचारला, म्हणे डॉक्टर मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान आहे तर मग महावय किती म्हणे. हा म्हणे 40 वर्ष आहे म्हणे तो वय. त्याचं वय 40च होतं. तो म्हणे तो कसं ओळखलं म्हणे. अरे सोपं गणित आहे म्हणे. महा एक लहान भाऊ आहे, त्याचं वय 20 आहे आणि तो हाफ मॅड आहे म्हणे. तू मला पुरा मॅड दिसला म्हणून मला असं वाटलं म्हणे का तू असेल बा 40 वर्षाचा. नाही तर कोणी पंतप्रधान असला त्याचा तुझ्या वयाशी काय संबंध आहे. आणि आमच्या खेड्यातले लोक तर लयच हुशार आहे. आमच्या गावचा एक माणूस त्याचं नाव रामदास, तो त्याच्या बायको संग शहरात गेला कोर्टाच्या कामानं. संध्याकाळ झाली, लास्ट टाइम हुकली. मग हा आपल्या बायकोसोबत लॉजमध्ये थांबला. रात्रभर मुक्काम केला नवरा बायकोनं. सकाळी उठून त्या लॉजच्या मॅनेजर जवळ गेले. म्हणे तुमचं बिल किती झालं. तो म्हणे 600 रुपये झाले. हा म्हणे रात्रभर झोपाचे 600 रुपये. तो म्हणे पूर्ण आहे का म्हणे 200 रुपये झोपाचे. हा म्हणे बिलकुल बरोबर आहे. 200 रुपये ओपाचे, तुम्ही जेवलं त्याचे. हा म्हणे आम्ही जेवलोच नाही, आम्ही बेसन आणि भाकर सोबत आणली होती तेच खाल्लं म्हणे. तो मॅनेजर म्हणे तुम्ही नसान जेवले पण आमचा स्वयंपाक तयार होता म्हणे. हा म्हणे हा कोणता नियम आहे म्हणे तुमचा. असाच नियम आहे म्हणे आमचा. फुकट 3 मजली बिल्डिंग बांधली का म्हणे 2 वर्षात. जेवा का नका जेऊ, स्वयंपाक तयार होता, पैसे काढा म्हणे. बरं उरलेले 200 म्हणे चहा पाण्याचे. अरे चहा पाणी इथे नाही घेत म्हणे आम्ही, घरी नसतो घेत. तो म्हणे तुम्ही घ्या का नका घेऊ, आमचा चहा पाणी तयार होता, पैसे टाका म्हणे. मग यानं खिशातून 600 रुपये काढले. त्या मॅनेजरला दाखवले, हे तुमचे पैसे म्हणे 600 आणि हे मी माहे कापून घेतले म्हणे. तो मॅनेजर म्हणे तू कायचे कापले रे म्हणे. हे तुम्ही रात्री माझ्या बायको संग नाही बोलले म्हणे. तो म्हणे मी कुठं बोललो, तुम्ही नसान बोलले पण तयार नव्हती का म्हणे ते. तर खेड्याचा माणूस असा शेवटून धोबी पछाड मारते. तर माझ्या बोलण्यावर तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत लक्ष ठेवा. आणि मी तुम्हाला पहिलेच म्हटलं का विनोद 2 प्रकारचे आहे.